Hello, good evening, my dear children. How are you? I hope all of you are so fine. Class, today is Tuesday. The date today is the 12th of October 2021. मुलांनो, आजचा आपला परीक्षेपूर्वीचा हा शेवटचा तास आहे. कारण येत्या फ्रायडेला दसरा असल्यामुळे त्या दिवशी कदाचित सुट्टी असेल आणि नेक्स्ट ट्यूजडेला ईद ए मिलाद आहे, कदाचित त्याचीही सुट्टी असू शकते. आणि म्हणूनच आजची तासिका शेवटची तासिका म्हणून काही परीक्षेसंबंधीसुद्धा महत्त्वाच्या सूचना मी करणार आहे. आणि आता तत्पूर्वी आपण हा जो भाग आपण मध्ये ठेवलेला होता पेज नंबर 30 आणि पेज नंबर 31चा हा भाग आज आपण कंप्लीट करणार आहोत आणि मग मी तुम्हाला परीक्षेविषयी सूचना देईन. हा एक प्रोजेक्ट आहे आणि हा प्रोजेक्ट तुम्हाला आजच करायचा आहे, म्हणजे आजचा होमवर्क म्हणून करायचा आहे. हा प्रोजेक्ट काय आहे तर मोर दॅन 100 वर्ड्स. आपण जर आता ऑफलाईन येत असतो, ऑफलाईन शिक्षण घेत असतो शाळेत येऊन, तर हा प्रोजेक्ट म्हणून मी तुम्हाला नक्कीच 50 मार्कांसाठी हा करायला देणार होते. आता हा प्रोजेक्ट आज आपल्याला आपल्या वहीमध्ये करायचा आहे. वहीमध्ये तो तितका सुंदर तुम्ही करणार आहात. इथे तुमची वोकॅब्युलरी पाहणार आहोत आम्ही. वोकॅब्युलरी म्हणजे तुमच्याकडे शब्दसंग्रह किती आहे ते आपल्याला पाहायचं आहे. तुम्हाला 1, 2, 3, 4, 5 आणि 6 अशा 6 लिस्ट बनवायचे आणि त्या लिस्टमध्ये खाली जेवढा अंक दिलेला आहे, नंबर दिलेला आहे, तेवढे वर्ड्स तुम्हाला लिहायचे. काय म्हटलं आहे पहा, ॲक्टिव्हिटी 1, प्रिपेअर द फॉलोइंग लिस्ट. डू नॉट रिपीट द सेम वर्ड इन एनी 2 लिस्ट. रिफर टू अ डिक्शनरी वेअर एव्हर नेसेसरी. त्यांनी सांगितलं आहे की दिलेल्या टॉपिकवर आधारित शब्दांची यादी तयार करा. आणि पुढचा पण प्रश्न सांगते, कारण तोही आपल्याला ॲट अ टाईम करायचा आहे, म्हणजे एकाच वेळेला करायचं आहे. ॲक्टिव्हिटी 2, पुट द आयटम्स इन इच लिस्ट इन अल्फाबेटिकल ऑर्डर. ज्या तुम्ही लिस्ट बनवाल त्या लिस्ट केल्यानंतर तुम्हाला ते शब्द अल्फाबेटिकली म्हणजेच वर्णानुक्रमानुसार ते शब्द लावायचे आहेत. ABCDच्या क्रमानुसार तुम्हाला लावायचे. आणि तिसरं आहे पुट द आयटम्स इन ऑल द लिस्ट टुगेदर अँड पुट देम इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आणि मग काय करायचं आहे, 20, 20, 20, 60 आणि हे 30, 90 झाले आणि हे 10, म्हणजे एकूण 100 वर्ड्सना अल्फाबेटिकली ऑर्डरमध्ये लावायचे आहेत. हा तिसरा प्रश्न आहे. पण आपल्याला तिसऱ्या प्रश्नाकडे जायचं नाही, आपल्याला पहिला आणि दुसरा असे 2च ॲक्टिव्हिटीज आपल्याला करायच्या आहेत. आणि ॲट अ टाईम त्या कशा करायच्या हे मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. आपल्याला काय करायचं आहे, पहिली लिस्ट पाहूया कसली करायची. थिंग्स यू सी इन द क्लासरूम. तुम्हाला त्यांनी सांगितलं आहे की क्लासरूममध्ये दिसणाऱ्या वस्तूंची यादी तयार करा. ॲटलिस्ट 10 आयटम्स. कमीत कमी, ॲटलिस्ट म्हणजे कमीत कमी 10 शब्द तुम्हाला लिहायचे. तुम्ही कमीत कमी 10, 12, 15 असे शब्द लिहू शकता, पण कमीत कमी 10 तरी लिहिणं आवश्यक आहे. आता यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला वहीमध्ये हे शब्द लिहिताना दाखवते मी तुम्हाला. असे 2 भाग करायचे आहेत पानाचे. ओके, वर लिहायचं इथे आयटमचं नाव लिहायचं, थिंग्स यू सी इन द क्लासरूम असं लिहायचं. 1, थिंग्स यू सी इन द क्लासरूम असं लिहिल्यानंतर 2 भाग करायचे. पहिल्या भागामध्ये क्लासरूममध्ये तुम्हाला ज्या वस्तू दिसतात अशा 10 वस्तूंची नावं लिहायची आहेत. मग ती नावं तुम्ही जी दिसतील ती तुम्ही आठवतात ती नावं लिहा. उदाहरणार्थ बेंचेस दिसतात, ब्लॅकबोर्ड, चार्ट, बुक्स, चेअर, त्यानंतर फॅन, टेबल, ब्लॅकबोर्ड, डस्टर, चॉक, स्टिक, कंपास बॉक्स, स्टुडंट्स असे तुम्ही एकूण 10 वस्तूंची नावं लिहायची. आणि रेषेच्या दुसऱ्या बाजूला
ही मधोमध तुम्ही नाही शकणार. रेषेच्या दुसऱ्या बाजूला तुम्हाला काय करायचं आहे, तर इथे लिहिलेले जे 10 शब्द आहेत त्यांना ABCDच्या क्रमानुसार आकडे टाकून लिहायचे आहेत. एक पहिला जो प्रश्न आहे मी तुम्हाला उदाहरणादाखल करून पाठवणार आहे, तो तुम्ही तसाच्या तसा माझा पाहून करू शकता. पण पुढचे प्रश्न हे मात्र तुम्हाला करायचे आहेत. तर ते तुम्हाला करताना तसंच करायचं आहे. आता थिंग्स यू सी ॲट होम, तुम्हाला घरात दिसणाऱ्या वस्तू, हे किती आयटम्स लिहायचे आहेत? 15 वस्तू लिहायचे आहेत. मग 15 वस्तूंची नावं एका यादीमध्ये तुम्ही लिहिल्यानंतर आधी वर असं नाव टाकायचं, थिंग्स यू सी ॲट होम, आणि मग खाली त्या 15 वस्तूंची नावं लिहायची. आता ही थिंग्स म्हणजे कुठल्या कुठल्या वस्तू तुम्ही लिहू शकता घरात दिसणाऱ्या. आणि एक अशी गोष्ट आहे की ज्या वस्तू तुम्ही या यादीत लिहिल्या असतील त्या या यादीतमध्ये नकोत. मग याच्यामध्ये तुम्ही टेलिव्हिजन, रेफ्रिजरेटर किंवा फ्रीज लिहू शकता त्याला. त्यानंतर टीपॉय, गॅस स्टोव, पॉट्स, डिशेस, स्पून्स, कॅलेंडर, क्लॉक, कपबर्ड, अशी तुम्ही 15 नावं त्या ठिकाणी तुम्ही गोळा करायची. आणि त्या 15 वस्तूंची वॉशिंग मशीन, अशा प्रकारची तुम्ही 15, मिक्सर, ग्राइंडर, अशी तुम्ही 15 नावांची यादी करायची. इंग्लिशमधून नावं हवी. आता दुसऱ्या बाजूला तुम्हाला काय करायचं आहे, तर तीच 15 नावं तुम्हाला ABCDच्या क्रमाने मांडायची. असं तुम्ही प्रत्येक यादीच्या बाबतीत करणार आहात. तिसरा आयटम आहे तिसरा टॉपिक आहे थिंग्स यू सी इन द पार्क ऑर गार्डन. बागेमध्ये दिसणाऱ्या किंवा पार्कमध्ये, उद्यानात दिसणाऱ्या गोष्टी 15 आयटम्स. इथे पण तुम्ही लिहू शकता. ट्रीज, ग्रास, बेंचेस, फाउंटन, टॅप, सीसॉ, स्विंग, बर्ड्स, बटरफ्लाईज, स्लाइड्स, अशी तुम्ही 15 नावं करायची. आणि पुन्हा त्या 15 नावांना तुम्ही या बाजूला अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लिहायचे. तुम्हाला ती नावं शोधायची, लक्षात ठेवा. आणि हवं तिथे तुम्हाला काही शब्द जर आठवत नसतील किंवा मराठी शब्दांना इंग्लिश शब्द काय हे कळत नसेल, तर तुम्ही मोबाईलच्या डिक्शनरीमध्ये किंवा आपल्या घरी असणाऱ्या डिक्शनरीमध्ये त्या शब्दांची तुम्ही नावं शोधू शकता, इंग्लिशमध्ये काय आहेत ते. फोर्थ टॉपिक इज थिंग्स यू सी ॲट अ मार्केट. मार्केटमध्ये दिसणाऱ्या गोष्टी. आता याच्यामध्ये तुम्हाला 20 आयटम्स लिहायचे. मग यामध्ये तुम्ही शॉप्स, क्लोथ्स, व्हेजिटेबल्स, पॉट्स, शूज, व्हेइकल्स, तुम्ही वेगवेगळी नावं या ठिकाणी टाकू शकता. शॉपकीपर, वेंडर्स, अशी तुम्ही क्राऊड, अशी तुम्ही बाजारात मार्केटमध्ये दिसणाऱ्या गोष्टी तुम्ही 15-20 नावं तुम्हाला जमा करायची. आणि या बाजूला तीच नावं तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लिहायची. आता पुढचा टॉपिक आहे थिंग्स यू मे सी इन अ जंगल. जंगलमध्ये दिसणाऱ्या गोष्टी. तर जंगलात काय काय दिसतं, जसं की वाईल्ड ॲनिमल्स, बुशेस, स्टोन्स, रॅबिट, डिअर, रिवर, बिग ट्रीज, क्लायमर्स म्हणजे वेली, बर्ड्स, बटरफ्लाईज, हिल्स, पॉन्ड, असे तुम्ही जंगलामध्ये ज्या गोष्टी दिसतात, आऊल, त्यांच्या 20 नावं तुम्हाला लिहायची. आणि दुसऱ्या भागामध्ये तीच 20 नावं तुम्हाला अल्फाबेटिकली अरेंज करायची. लास्ट आयटम जो आहे तो जरा वेगळा आहे, समजून घ्या काय आहे. थिंग्स यू सी इन युअर इमॅजिनेशन. तुमच्या कल्पनेतल्या अद्भुत गोष्टी या ठिकाणी तुम्हाला लिहायच्या. आता कल्पनेतल्या गोष्टी म्हणजे ज्या प्रत्यक्षात अस्तित्वात नाही आहेत, परंतु आपण त्यांच्या कल्पना डोक्यामध्ये करतो किंवा स्वप्नात येतात त्या गोष्टी. उदाहरणार्थ फेरी म्हणजे परी, जायंट राक्षस, ड्वार्फ म्हणजे बुटके, गोल्ड माउंटन सोन्याचा पर्वत, गोल्ड एग सोन्याचं अंड, एलियन्स, अशा प्रकारचे, जसं टॉकिंग फ्रॉग, फ्लाइंग मॅट उडणारी चटई वगैरे, अशा प्रकारचे तुम्ही काय करू शकता. चॉकलेट बंगलो, चॉकलेटचा बंगला, अशा प्रकारचे ज्या इमॅजिनमध्ये असतात म्हणजे कल्पनेमध्ये असणाऱ्या गोष्टींची यादी करायची. त्याच्यामध्ये तुम्हाला 20 आयटम्स लिहायचे आहेत.
मग ते 20 आयटम्सची तुम्ही यादी केलीत की दुसऱ्या भागामध्ये तीच यादी तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लिहायची आहे. तर तुम्हाला मी या ज्या गोष्टी आहेत, थिंग्स यू सी इन युअर इमॅजिनेशन, ही मोठी यादी मी तुम्हाला एक उदाहरणादाखल नमुन्यादाखल करून पाठवेन. बाकीचं खूप सोपं आहे आणि तुम्ही स्वतः पण करू शकाल. ही यादी मी तुम्हाला करून पाठवेन की 20 शब्द कसे लिहायचे आणि त्या 20 शब्दांना अल्फाबेटिकली कसं अरेंज करायचं ते तुम्हाला मी या ठिकाणी पाठवणार आहे. तर तुम्हाला आजच्या होमवर्कमध्ये हा भाग जो आहे पेज नंबर 30चा हा कंप्लीट करून पाठवायचा आहे. आता आपण नेक्स्ट पेजवर जाऊया. दॅट इज अ नाईस पोएम. ही एक सुंदरशी कविता आहे. कवितेचं नाव आहे ट्रेन्स. अँड हिअर आर सो मेनी ब्युटिफुल पिक्चर्स. दीज आर क्लाउड्स, ब्ल्यू स्काय, hills or mountains, okay, green grass, plants, river, trees, bridge across the river, train, track. तर अशा प्रकारे तुम्ही या गोष्टींची सुद्धा नावं या ठिकाणी टाकू शकता. जसं रिव्हर, इथे बघा माउंटन्स म्हटलं आहे, तर इथे तुम्ही माउंटन्स शब्द लिहायचा. प्लेन्स म्हणजे पठार. तर हे जे आहे ते प्लेन्स म्हणतात याला. पठाराचा जो भाग असतो, प्लेन ठिकाण, सपाट जमीन, त्याला प्लेन्स म्हणतात. रिव्हर, इथे तुम्ही रिव्हर लिहू शकता. रिव्हर बँक, दोन्ही बाजू ज्या आहेत या रिव्हर बँक म्हणतात. रिव्हर बँक म्हणजे नदी किनारा. तर हे इथे तुम्ही रिव्हर बँक पण लिहू शकता. ब्रिज, मग आता ब्रिज कुठे दिसतोय चित्रात, तर हा ब्रिज. तर तुम्ही इथे बाण करून, ॲरो करून तुम्ही याला ब्रिज असं नाव टाकू शकता. तर हे तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे. फोटो या चित्रामध्ये पेनाने ही नावं तुम्हाला काय करायची, दाखवायची, या गोष्टी कुठे कुठे आहेत त्या. तर त्याचाही एक फोटो तुम्हाला पाठवायचा आहे. आता आपण ही पोएम बघूया. आधी मी पोएम छानपैकी तुम्हाला गाऊन दाखवणार आहे, हाऊ टू सिंग दिस पोएम, आणि नंतर ती पोएम आपण ती पाहूया की याचा अर्थ काय आहे प्रत्येक शब्दाचा. ट्रेन्स. ओव्हर द माउंटन्स, ओव्हर द प्लेन्स, over the rivers, here come the trains, carrying passengers, carrying mail, bringing their precious loads in without fail. Thousands of freight cars all rushing on, through days and darkness, through dusk and dawn. Over the mountains, over the plains, over the rivers, here come the trains. किती छान पोएम आहे पहा. आता आपण या कवितेचा अर्थ पाहूया. फर्स्ट स्टांजा. ओव्हर द माउंटन्स, ओव्हर द प्लेन्स, ओव्हर द रिव्हर्स, हिअर कम द ट्रेन्स. आता ह्या ट्रेन्स ज्या असतात म्हणजे या फ्रेट कार्स, माणसांना वाहून आणणाऱ्या ट्रेन्स, त्यानंतर मालगाडीच्या ज्या ट्रेन्स असतात त्या, माल वाहून आणणाऱ्या, माल वाहतूक करणाऱ्या ट्रेन्स, या सगळ्या जेव्हा प्रवास करत असतात, ट्रॅव्हलिंग करत असतात, तेव्हा त्या माउंटन्सवरून येतात. कधीकधी त्या प्लेन्सवरून म्हणजे पर्वतामधून धावत असतात. आता बघा ना, या प्लेनचा जो रस्ता कसा गेला आहे पहा, हा इथे असा गेलेला आहे. म्हणजेच त्या माउंटन्समधून आल्या, मग प्लेन्समधून म्हणजे सपाट अशा पठारी प्रदेशातून त्यांनी प्रवास केला. मग काही ठिकाणी त्यांना ब्रिजेस क्रॉस करावे लागतात आणि ते ब्रिजेस नद्यांवरून जाणारे असतात. त्यामुळे ओव्हर द रिव्हर्स म्हटलं आहे. पर्वतांमधून, पठारांमधून, नद्यांवरून अशा प्रवास करत करत हिअर कम द ट्रेन, इथेही ट्रेन आली. आता ही ट्रेन काय काय कॅरी करते स्वतःबरोबर. कॅरिंग पॅसेंजर्स, कॅरिंग मेल. हे जे शब्द आहेत ना, जे तुम्हाला हायलाईट करून दाखवलेले आहेत येलो कलरमध्ये, हे शब्द इथे खाली तुम्हाला व्होकॅब्युलरीमध्ये दिलेले आहेत. जसे की मेल शब्द, तर इथे मेल म्हणजे दिला, मेल म्हणजे टपाल. कॅरिंग पॅसेंजर्स, कॅरिंग मेल. या ट्रेन स्वतःसोबत पॅसेंजर्स वाहून आणतात. पॅसेंजर्स म्हणजे प्रवासी, माणसं, प्रवास करणारे प्रवासी, त्यांना इंग्लिशमध्ये पॅसेंजर्स हा शब्द आहे. मग ते पॅसेंजर्सना कॅरिंग करतात म्हणजे वाहून आणतात. ट्रेन ज्या आहेत त्या प्रवाशांना वाहून आणतात. मेल आणतात स्वतःसोबत. मेल म्हणजे टपाल आणतात. टपाल म्हणजेच पत्र. जे पत्र, तार, मनी ऑर्डर्स या सगळ्याला मिळून एक शब्द आहे इंग्लिशमध्ये आणि तो आहे मेल.
तर स्वतःबरोबर मेल आणत असतात. ब्रिंगिंग देअर प्रेशियस लोड्स. प्रेशियस म्हणजे काय? प्रेशियस म्हणजे किमती, बहुमूल, व्हॅल्युएबल, खूपच महागडं, खूपच किमती, मूल्यवान असं सामान सुमान. लोड्स म्हणजे सामान, ओझं, स्वतःसोबत त्या वाहून आणतात. तुम्ही पाहिले असतील ट्रेन ज्या आहेत, तुम्ही जर थोडा वेळ स्टेशनवर जर तुम्ही थांबून राहिलात तर तुम्हाला मालवाहतूक करणाऱ्या तुम्हाला अशा ट्रेन्स पण पाहायला मिळतील. पुढे इंजिन असतं पण मागच्या बाजूला वेगवेगळ्या प्रकारचे मालाचे डबे असतात, कंटेनर्स ज्यांना म्हणतात. ते कंटेनर्स असतात. कित्येक वेळा टँकर्स असतात, त्या टँकर्समध्ये ऑइल असतं, वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्सची वाहतूक ते करत असतात. तर ह्या ट्रेन ज्या आहेत ह्या विविध प्रकारच्या मालाची देखील वाहतूक करतात. मग त्यालाच इथे म्हटलं प्रेशियस लोड्स. ब्रिंगिंग देअर प्रेशियस लोड. माणसांची, लोकांची मूल्यवान असं सामान सुमानसुद्धा ह्या ट्रेन वाहून आणत असतात. इथे जी ट्रेन दाखवली आहे ना ती मात्र पॅसेंजर्स कॅरी करणारी गाडी आहे. कसं ओळखलं मी? तर इथे बघा दरवाजे दाखवले आहेत, खिडक्या दाखवल्या आहेत आणि असे दरवाजे आणि खिडक्या या पॅसेंजर ट्रेनना असतात. म्हणजेच ही ट्रेन पॅसेंजर्सना कॅरी करून आणते. आणि ट्रेन अव्याहतपणे म्हणजे न थांबता इन विदाऊट फेल. विदाऊट फेलचा अर्थ इथे दिलेला आहे. विदाऊट फेल म्हणजे न विसरता, न चुकता ही सगळी कामं सतत रात्रंदिवस ह्या ट्रेन करत असतात. काही वेळा माल वाहतूक करतात, काही वेळा लोकांना वाहून आणतात आणि अगदी रात्र असो अथवा दिवस असतो आपला रस्ता न चुकता, आपलं काम न चुकता, न विसरता त्या करत असतात. कधी उंच अशा पर्वतांवरून येतात तर कधी पठारावरून, कधी नद्यांवरून अशा त्या अविरतपणे चालत असतात. पुढे काय म्हटलंय? थाउजंड्स ऑफ फ्रेट कार्स ऑल रशिंग ऑन. फ्रेट कार्स, इथे फ्रेट हा जो शब्द आहे त्या शब्दामध्ये IGH हे जे 3 लेटर्स आहेत ते सायलेंट लेटर्स आहेत, कारण की त्यांचा उच्चार आपण करणार नाही आहोत. इथे उच्चार फक्त FRETचाच उच्चार होतो. त्यामुळे IGH हे सायलेंट आहेत. जसं इथे ब्रिजमध्ये पहा, कुठे आहे तिथे, इथे ब्रिज जो दाखवला आहे तो ब्रिजमध्ये डी हा जे अक्षर आहे डी हे अक्षर सायलेंट आहे. तसं इथे IGH ही अक्षरं सायलेंट लेटर्स आहेत, त्यांचा उच्चार करायचा नाही. फ्रेट कार्स म्हणजे काय? तर फ्रेट कार्स म्हणजे मालगाड्या, मालांचे डबे, माल वाहतूक करणाऱ्या गाड्या, त्याला कार्स असं म्हणतात. आता बघा तुम्ही स्टेशनवर जेव्हा प्रवास करत असतात किंवा थांबलेले असतात तुम्हाला ऐकू येतं की अनाऊन्समेंटमध्ये सांगितलं असतं 12 कार शेड. 12 कार म्हणजे काय? 12 कार म्हणजे 12 डब्यांची. तसे कार म्हणजे या गाड्यांचे डबे. तर थाउजंड्स ऑफ फ्रेट कार्स, थाउजंड्स म्हणजे हजारो मालगाड्या, ऑल रशिंग ऑन, हजारो मालगाड्या सतत रशिंग ऑन करत असतात. रशिंग ऑन म्हणजे धावत असतात, सतत या ट्रॅक्सवरून धावत असतात. थ्रू डेज अँड डार्कनेस. डेज म्हणजे दिवसा, डार्कनेस मीन्स नाईट्स, दिवसा आणि रात्री, दिवसभर आणि रात्रभर या फ्रेट कार्स, मालगाड्या, माल वाहतूक करून नेणारे डबे सतत दिवस असो अथवा रात्र असो धावत असतात. थ्रू डार्क अँड डॉन, थ्रू डस्क अँड डॉन. आता डस्क म्हणजे काय? तर डस्क म्हणजे सायंकाळी, तिन्ही सांजेच्या वेळेला, म्हणजे दिवे लागण्याची जी वेळ आहे किंवा दिवस मावळतानाची वेळ त्याला डस्क म्हणतात. आणि दिवस उगवतानाची वेळ जी आहे तिला डॉन म्हणतात. DAWN. जर तुम्ही एच्या जागी ओ घातला स्वर तर इथे शब्द बदलेल, तो होईल डाऊन. पण हा शब्द डाऊन नाही. इथे जे स्वर दाखवले, जो वॉवेल इथे आहे तो आहे ए. मग DAWNचा उच्चार डॉन असा होतो, डाऊन होत नाही. डॉन म्हणजे पहाटेची वेळ, दिवस उगवतानाची वेळ, सूर्योदयाची वेळ. आणि डस्क म्हणजे सूर्यास्ताची वेळ, संध्याकाळची वेळ आणि पहाटेची वेळ. पहाटेला इंग्लिशमध्ये डॉन असं म्हणतात आणि
संध्याकाळला इंग्लिशमध्ये डस्क म्हणतात. कवितेत काय सांगितलं आहे कवीने? थ्रू डे अँड डार्कनेस, थ्रू डस्क अँड डॉन. थ्रू म्हणजे च्यामधून, दिवसभर आणि रात्रभर असा त्याचा अर्थ होतो. पहाटेच्या वेळेला आणि संध्याकाळच्या वेळेला आणि पहाटेच्या वेळेला अशा दोन्ही वेळेला हे डबे सतत धावत असतात आगगाडीचे. आणि ते माउंटन्सवरून, प्लेन्सवरून म्हणजेच पर्वतांवरून, पठारांवरून, रिव्हर्सवरून म्हणजेच नद्यांवरून, हिअर कम द ट्रेन्स, ट्रेन धावत येते. या कवितेचा जो पोएट आहे तो आहे जेम्स एस टिपेट असं त्याचं नाव आहे. तर ही जेम्स एस टिपेटने लिहिलेली ही पोएम आहे. तुम्हाला ही पोएम काय करायची आहे? लिहून काढायची आहे सुंदर हस्ताक्षरामध्ये. आणि मधोमध एक रेष आखायची आहे. एका बाजूला इंग्लिशमधून ही पोएम लिहायची आहे, दुसऱ्या बाजूला मी त्याचं तुम्हाला ट्रान्सलेशन पाठवते मराठीतून. ते ट्रान्सलेशन तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर तुम्ही या पोएममध्ये एक सेकंड ॲक्टिव्हिटी सांगितली आहे, ती तुम्ही इथे पुस्तकामध्येच करणार आहात. काय सांगितलं आहे? फाइंड अँड लेबल द फॉलोइंग इन द पिक्चर. खालील चित्रामध्ये या जी नावं इथे दिली आहेत ती काय करा? लेबल करा, म्हणजे ती लिहा. त्याच्यामध्ये माउंटन दाखवायचे आहेत तुम्हाला, प्लेन म्हणजे पठारी भाग दाखवायचा आहे, सपाट भाग, रिव्हर दाखवायची आहे, त्यानंतर रिव्हर बँक म्हणजे नदीचे किनारे दाखवायचे आहेत, आणि ब्रिज दाखवायचा आहे. नावं त्या ठिकाणी तुम्ही टाकायचे आहेत आणि त्याचा फोटो पाठवायचा आहे. आणि या कवितेवर आधारित भाषांतराचा भाग जो आहे तो आणि रायमिंग वर्ड्सचे क्वेश्चन किंवा काही जे आवश्यक क्वेश्चन्स आहेत ते मी पाठवते, ते तुम्हाला करायचे. आता थोडंसं आपण आपल्या परीक्षेविषयी बोलूया. तर येत्या 22 तारखेपासून आपली परीक्षा सुरू होते आणि परीक्षेचा पोर्शन मी तुम्हाला पाठवलेला आहे. तुमच्या वर्गशिक्षकांनी तुम्हाला पाठवला असेल, कारण त्यांना मी पाठवला होता. परीक्षेचा पोर्शन आहे हा संपूर्ण, म्हणजेच युनिट 1 मधले हे सगळे भाग, युनिट 2 मधले हे सगळे पाठ आणि युनिट 3 मधले हे सगळे पाठ, म्हणजेच पेज नंबर 1 टू पेज नंबर 46 पर्यंत संपूर्ण जो भाग आहे, अगदी सॉंग्स अँड ग्रीटिंग्स पासून ते शेवटचं पेज आहे, तुम्हाला दाखवते. नुकतंच आपण ते पाहिलेलं आहे. ते पेज आहे पेन फ्रेंड्सवालं पेज, हा भाग, आणि ज्याच्यामध्ये आपण हे 2 लेटर्स लिहिले होते. तर हा एवढा भाग तुम्हाला परीक्षेमध्ये अभ्यासायचा आहे. आता तुम्ही म्हणाल की याच्यावर आधारित काय काय तुम्हाला मी प्रश्न विचारेन परीक्षेमध्ये. आपला पेपर जो आहे तो आपला पेपर 40 मार्क्सचा आपला पेपर असेल. आणि या 40 मार्क्समध्ये तुम्हाला आत्तापर्यंत आपण प्रत्येक लेसनवर आधारित ज्या ॲक्टिव्हिटीज केल्या होत्या, जो काही भाग आपण केलेला होता, ज्यांनी हे प्रश्न व्यवस्थित लिहून घेतलेत, सोडवलेत, त्या सगळ्यांच्या वहीमध्ये ते असेलच. आणि त्यावर आधारितच मी तुम्हाला प्रश्न किंवा शब्द मी या ठिकाणी टाकणार आहे. त्यामध्ये अपोजिट वर्ड्स असतील, गाळलेल्या जगांचे प्रश्न असतील, नावे लिहा असतील, अल्फाबेटिकल ऑर्डर, राईट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर असेल, प्रेपोजिशनवर आधारित क्वेश्चन्स असतील यावर आधारित. त्यानंतर हे या ठिकाणी जे अपोजिट वर्ड्स आपण केले होते ते असतील, किंवा शॉर्ट असेल 2-2 शब्दांचे अशी काही आपण छोटी छोटी वाक्य बनवली होती ती असतील, किंवा अशा प्रकारे वस्तूंचं चित्र दिलं जाईल आणि त्या चित्रावर आधारित त्या वस्तूंशी तुम्ही रिलेटेड अशी कोणती कृती तुम्ही करणार आहात त्या कृती तुम्हाला दिलेल्या असतील. तुम्हाला उदाहरणं जिथे आवश्यक वाटेल तिथे मी एक्झाम्पल्स पण दिलेले असतील. त्या एक्झाम्पल्सना बघून तुम्हाला खालील प्रश्न त्याप्रमाणे सोडवावे लागतील. कुकूची पोएम होती, तर तुम्हाला वेगवेगळ्या पोएम्ससुद्धा कविता पूर्ण करण्यासाठी मी तुम्हाला त्या ठिकाणी देईन. हा लिटिल रेड हेनचा लेसन आपण केला होता, यावर आधारित काही प्रश्न विचारले जातील. काही जनरल प्रश्न तुम्हाला तुमच्या स्वतःबद्दलचे विचारले जातील. त्यानंतर हा जो पाठ होता यावर काही ॲक्टिव्हिटीज आपण केल्या होत्या, या ॲक्टिव्हिटीजवर आधारित प्रश्न विचारले जातील. पीनटची पोएम होती, त्यावर आधारित काही आपण प्रश्न केले होते, ॲक्टिव्हिटीज केल्या होत्या, त्यावर आधारित प्रश्न विचारले जातील. ट्रू फ्रेंड्सवर आधारित रोनक आणि अमनचा लेसन होता, यावर आधारित काही मी तुम्हाला
ॲक्टिव्हिटीज करून घेतल्या होत्या त्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला त्या ठिकाणी करायला सांगितल्या जातील. पहा अशा प्रकारच्या. तर हे सगळे जे ॲक्टिव्हिटीज मी आजपर्यंत तुमच्याकडून करून घेतलेल्या आहेत. तुम्हाला पेन फ्रेंड किंवा तुमच्या फ्रेंडविषयी तुम्हाला निबंध एखादा लिहायला सांगितला जाईल, तर तुम्ही पेन फ्रेंड प्रोफाईल तयार केलंच होतं, त्या प्रोफाईलवरून तुम्ही निबंध तयार करू शकता. हे लेट्सची काही वाक्य आपण केली होती, तर लेट्सवरून तुम्हाला काही शब्द देऊन वाक्य तयार करायला सांगितली जातील. आणि ही जी आपण आज यादी बनवणार आहोत त्यावर आधारित तुम्हाला काही लिस्ट आयटम्स देऊन टॉपिक देऊन लिस्ट बनवायला सांगितली जाईल. कवितेवर आधारित काही रायमिंग वर्ड्सचे वगैरे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. हे बबल ट्रीवर आधारित आपण लेसन पाहिला होता, त्या लेसनवर आधारित आन्सर इन वन सेंटेन्स, पूर्ण वाक्यात उत्तरे लिहा, शब्दात उत्तरे लिहा, ट्रू फॉल्स ते तुम्हाला विचारले जातील. हे तुम्हाला आठवत असेल, हा आपण क्वेश्चन केला होता की तुम्हाला हायलाईट केलेले जे वर्ड्स आहेत ते बदलायचे आहेत आणि तिथे स्वतःच्या मनाने एखादा योग्य ॲप्रोप्रिएट म्हणजे प्रॉपर असा वर्ड टाकून ते वाक्य तुम्हाला परत करायचं होतं. हे केलं होतं आपण. हे इथे तुम्हाला आठवत असेल, हे आपण कलेक्टिव्ह नाउन्सचा एक भाग केला होता. त्यामध्ये आपण जोड्या लावांसारखे प्रश्न या ठिकाणी आपण घालू शकतो की जर गीज असतील तर गीजचं आपण काय म्हणतो, फ्लॉक म्हणतो. तर हे अशा जोड्या लावांसारख्या प्रश्नामध्ये तुम्हाला हा भाग दिला जाईल. हां, तुम्हाला नो अबाउट युअर बॉडी हा जो लेसन दिला होता यावर आधारित तुम्हाला ट्रू फॉल्सचे प्रश्न टाकले जातील किंवा आन्सर इन वन वर्ड किंवा आन्सर इन वन सेंटेन्स टाकले जातील. हे तुमचे जे गुड हॅबिट्स आहेत, चांगल्या सवयी, यावर आधारित तुम्हाला काही प्रश्न टाकले जातील परीक्षेमध्ये. त्यानंतर अलनुष्काचा लेसन आपण पाहिला होता. तर अलनुष्काच्या लेसनमध्ये काही अपोजिट वर्ड्स, काही पास्ट टेन्स हे तुम्हाला दिले होते. तर ते तुम्हाला या ठिकाणी मी त्या ठिकाणी प्रश्नामध्ये टाकेन. आजपर्यंत आधारित जे काही आपण केलेलं आहे, अलनुष्काच्या स्टोरीमधले जे काही महत्त्वाची वाक्य आहेत त्या वाक्यांना प्रॉपर ऑर्डरमध्ये लावा, म्हणजे योग्य त्या क्रमाने ती वाक्य अरेंज करा, असा प्रश्न एखादा टाकू शकेन मी. हे तुम्ही केलेलं आहे. हे की जर ब्रेड असेल तर ब्रेडचा लोफ, मग हे तुम्हाला जोड्या लावांसाठी येऊ शकतं. त्यानंतर वन अँड मेनीमध्ये सिंग्युलर आणि प्लुरलवाले प्रश्न तुम्हाला येतील. त्यानंतर हे क्लासिफिकेशन आपण केलं होतं, म्हणजे ॲक्शन्स, थिंग्स, ॲनिमल, पर्सन, प्लेस आणि डिस्क्रिप्शन. मग आपण त्या गटामध्ये ते शब्द या ठिकाणी मांडले होते की दिलेल्या शब्दांची यादी जी आहे त्या यादीतील प्रत्येक शब्द कुठल्या कॉलममध्ये फिट बसतो, योग्य बसतो, ते आपण केलं होतं, ते करायचं आहे. हे वन थिंग ॲट अ टाईममध्ये काही प्रश्न आपण सोडवले होते, काही ॲक्टिव्हिटीज आपण केल्या होत्या, त्यावर आधारित मी तुम्हाला प्रश्न टाकणार आहे. आणि पेन फ्रेंडवर आधारित तुम्हाला हे जे काही तुम्हाला आठवत असेल, हे काही प्रश्न मी तुम्हाला दिले होते. तर अशा प्रकारचे जनरल नॉलेजचे तुमच्याविषयी जनरल माहिती सांगणारे प्रश्न मी तुम्हाला विचारू शकेन. तुम्हाला ग्रीटिंग कार्ड मी बनवायला सांगितलं होतं हॅपी दिवाळीचं, तर ते ग्रीटिंग कार्ड पण सांगू शकते. पण आत्ता जे तुम्ही ग्रीटिंग कार्ड खूप मुलांनी पाठवलं होतं ते चुकीचं होतं. त्या पद्धतीने जर तुम्ही ग्रीटिंग कार्ड पाठवलं तर तुम्हाला त्याचे 5 पैकी 1 मार्क मिळू शकतो. याचं कारण असं की ग्रीटिंग कार्ड जेव्हा आपण तयार करतो तेव्हा नुसता हॅपी दिवाळी असं लिहित नाही आपण, तर सुरुवात जी असते आपण वर असं लिहितो. आता हे समजा ग्रीटिंग कार्ड आहे, इथे तुम्ही काहीतरी चित्र वगैरे काढलं आहे, हां, समजा दिवा वगैरे लॅम्प काढला आहे, तर आपण इथे लिहितो ना टू. हां, तर टू इथे आपण मैत्रिणीचं नाव टाकतो, इथे आपण लिहितो टू तान्या, मध्ये आपण तो मेसेज लिहितो काय जो असेल तो, हे हॅपी दिवाळीचा. आणि शेवटी ते ग्रीटिंग कार्ड कोणाकडून, फ्रॉम सायली. तर मग इथे टू आणि आपल्या मैत्रिणीचं नाव, इथे फ्रॉम आणि आपलं नाव हे आलं पाहिजे. इथे कोपऱ्यात डेट आली पाहिजे. तर हे कोणीच लिहिलं नव्हतं. आणि ह्या गोष्टींना प्रत्येकाला मार्क असतात, प्रत्येकाला एक एक मार्क असतो. आणि जर तुम्ही ह्या गोष्टी लिहिल्या नाही, तुम्ही फक्त काय केलं, कलर केलं आणि रंगीत पेनाने इथे लिहिलं हॅपी दिवाळी, तर ह्याला एकच भाग तुम्ही केल्यामुळे ह्याला एकच मार्क मिळणार. तर अशा प्रकारे तुम्ही जर करू नका, अशा प्रकारे केलं तर तुमचे मार्क त्यामध्ये नक्कीच वजा होतील. हे 2 लेटर्स आपण आठवत असतील, हे आपण तयार केले होते. आता ह्या लेटर्सवर आधारित पण मी तुम्हाला प्रश्न टाकणार आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी की तिन्ही वर्गांमधून खूप साऱ्या मुलांनी यावेळेचा जो अभ्यास तुम्हाला दिलेला होता तो केलेला नाही, आळस केलेला आहे. 10-12 मुलांनीच ते सगळा जो होमवर्क आहे तो केलेला आहे. आणि नक्कीच
याचं तो न केल्यामुळे त्यामुळे जे होणारं नुकसान आहे ते परीक्षेमध्ये तुम्हाला दिसून येईल. परीक्षेमध्ये तुम्ही जेव्हा यावर आधारित प्रश्न सोडवायला जाल तेव्हा तुम्हाला ते येणार नाहीत, कारण तुम्ही ते केलेलं नाही आहे. ठीक आहे, असो. तर अशा प्रकारे आपल्याला परीक्षेचा पेपर असेल आणि तो पेपर तुम्हाला सगळ्यांना पूर्णपणे सोडवून पाठवायचा आहे. पेपर पूर्ण 40 मार्कांचा असेल. 40 मार्कांच्या पेपरसाठी तुम्हाला सर्व प्रश्न व्यवस्थित सोडवायचे आहेत. त्यानंतर पेपरच्या वर तुम्हाला काय करायचं आहे, नाव पेपरच्या वर सुरुवात करताना या बाजूला तुम्हाला तुमचं इथे जेव्हा सुरुवात करता तेव्हा इथे वर तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव आधी इथे वर लिहिताना प्रथम सत्र परीक्षा आम्ही सगळं दिलेलं असतं आमच्या पेपरमध्ये, जो आम्ही फोटो पाठवतो त्या फोटोमध्ये. पण तुम्ही ते काहीही बघत नाही आणि तुम्ही तुमच्या मनाला जे येईल ना ते करतात आणि दॅट इज व्हेरी रॉंग थिंग. तर तुम्हाला जसं पेपरमध्ये दाखवलेलं दिसेल अगदी सेम टू सेम तसंच्या तसं तुम्हाला करायचं आहे. वर लिहिलेलं दिसेल तुम्हाला फर्स्ट टर्मिनल एक्झाम, इथे स्टुडंट्स नेम, तुम्हाला सेम तसेच कॉलम करायचे. काही जण काय करतात, इथे कोपरा असं काहीतरी करतात असे भाग आणि इथे करतात. मग ही जागा काय तुम्ही झोपण्यासाठी का खेळण्यासाठी वापरणार आहात? कशाला एवढी असं करता? पूर्णपणे तुम्ही लिहायचं स्टुडंट्स नेम. मग स्टुडंट्स नेम तुमचं पूर्ण नाव येणार, स्टँडर्ड तुमचं स्टँडर्ड येणार, डिव्हिजन येणार, रोल नंबर इथे कोपऱ्यात सगळ्यांचा हवा, इथे या बाजूला सगळ्यांचा अचूक रोल नंबर. काही जणांच्या वर्गातली मुलं शाळा सोडून गेले तर त्यांचे नंबर बदललेले असतील, तर जे बदललेले नंबर तुमच्या शिक्षकाने दिले तेच नंबर तुमचे इथे असले पाहिजेत. तर त्याप्रमाणेच तोच वरचा सगळा बायोडेटा तुमचा हवा आणि मग तुम्ही खालून त्या पेपरला सुरुवात करणार आहात. पेपर चांगल्या अक्षरात हवा, नीट नेटका, कॉलम जिथे करायला सांगितले, बॉक्स करायला सांगितले तिथे ते बॉक्स करा, अंडरलाईन करायला सांगितले असतील तिथे अंडरलाईन करा आणि सुवाच्य समोरच्याला वाचता येईल असा, ज्याला सुवाच्य म्हणतात, अशा प्रकारे लेखन करून तो पेपर पाठवा. तर आय होप आता आपली भेट परीक्षेच्या वेळेसच होणार आहे, कारण हाच आपला आजचा शेवटचा तास आहे. प्रथम सत्रातला हा आपला शेवटचा तास आहे आणि आता आपली भेट परीक्षेच्या दिवशी होईल. धन्यवाद. पण तोपर्यंत मीनवाईल तुम्हाला काही शंका असतील पोर्शनबाबत, कुठल्या प्रश्नाबाबत, कुठल्या शब्दाबाबत, कुठलीही शंका, तर तुम्ही मला पर्सनली फोन लावून तुम्ही तुमच्या शंका विचारू शकता. प्लीज कृपया कोणीही ऑडिओ टाकू नका. ऑडिओ विचारता तो ऑडिओ कधी कधी मी ऐकलेला पण नसतो, पाहिलेला पण नसतो. त्यामुळे काहीही शंका असतील तर तुम्ही फोन करून विचारू शकता. इवन पेपरच्या दिवशीसुद्धा पेपर संदर्भात, पेपर लिखाणासंदर्भात काहीही शंका असतील तर तुम्ही पेपर सोडवण्याआधी किंवा पेपर पाहिल्यानंतर तुम्ही फोन करून मला पर्सनली विचारू शकता. सो विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम अँड स्टे ॲट होम, स्टे फिट, स्टे हेल्दी, स्टे सेफ. थँक्यू. तर मुलांनो, हा अभ्यास जो मी तुम्हाला सांगितला आहे करायला, ज्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या शब्दांच्या लिस्ट बनवायचे आहेत, तर याचा नमुना म्हणून, फॉर एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी 2 लिस्ट करून दाखवलेल्या आहेत. त्या मी तुम्हाला आता समजावून सांगते. त्यामध्ये मी थिंग्ज यू सी इन द क्लासरूम ॲटलिस्ट 10 आयटम्स हा एक भाग घेतलेला आहे आणि त्यानंतर सगळ्यात शेवटचा भाग थिंग्ज यू सी इन युअर इमॅजिनेशन ॲटलिस्ट 20 आयटम्स. तर पहिले हे 10 शब्द मी कसे घेतलेत ते तुम्हाला दाखवते आणि हे पहिला आणि शेवटचा केल्यानंतर मधले जे 4 आहेत ते तुम्हाला करायचे आहेत. हे तर मी दाखवल्याप्रमाणे करायचेच आहेत, पण मधले 4 मी दाखवते त्याप्रमाणे पुढे तुम्हाला करायचे आहेत. सो इथे मी टॉपिक 1 घेतला आहे. टॉपिक 1 थिंग्ज यू सी इन द क्लासरूम. सर्वप्रथम मी इथे लेफ्ट हँड साईडला थिंग्ज घेतल्या. वर्गामध्ये आपल्याला दिसणाऱ्या वस्तू, डस्टर, ब्लॅकबोर्ड, बेंचेस, डेस्क, चार्ट्स, क्लॉक, चॉक, युनिफॉर्म, टेबल, चेअर. आता यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 अँड ॲक्टिव्हिटी नंबर 1 अँड ॲक्टिव्हिटी नंबर 2. ॲक्टिव्हिटी नंबर 2 तुम्हाला राईट साईडला दिसेल. ती काय आहे, तर हे यादी केल्यानंतर हेच सगळे शब्द जे आहेत 10च्या 10 ते इथे इन अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लिहायचे. तर यासाठी आपण काय केलं, तर मी आधीच सगळे शब्द लिहून घेतले जे मला आठवले, ते वर्गामध्ये दिसणाऱ्या वस्तूंची नावं.
त्यानंतर मी एने कुठले शब्द यामध्ये सुरू होत आहेत का ते पाहिलं, तर एने सुरू होणारे शब्द कुठलेच नाही आहेत. मग मी बीने कुठले शब्द सुरू होत आहेत ते पाहता पाहता माझ्या लक्षात आलं ब्लॅकबोर्ड आणि बेंचेस हे 2 शब्द बीने सुरू होत आहेत. मग मी इथे 10 नंबर जसे टाकले होते तसे आधी इथे 10 नंबर टाकून घेतले. मग ब्लॅकबोर्ड आणि बेंचेसमध्ये मी पाहिलं की दोन्ही शब्द बीने सुरू होणारे आहेत. पण मग दुसरं अक्षराकडे गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की एल जो आहे तो अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये म्हणजे वर्णानुक्रमामध्ये नंतर येतो. म्हणून मग मी वाला शब्द घेतला, कारण आधी येतो आणि एल जो आहे तो नंतर येतो. मग मी बेंचेसला नंबर 1 दिला आणि ब्लॅकबोर्डला नंबर 2 दिला. त्यानंतर वाले सगळे शब्द ह्या यादीतले संपले. मग मी सीने कुठले शब्द सुरू होत आहेत ते पाहिलं, तर सीने सुरू होणारे शब्द होते चार्ट्स, क्लॉक, चॉक आणि चेअर. 4 शब्द सीने सुरू होणारे होते. तर या ठिकाणी मी काय केलं की असं लक्षात ठेवलं की मला सीने सुरू होणारे 4 शब्द पुढे लिहायचे आहेत. आता ह्यामध्ये मी काय पाहिलं तर एक शब्द CH, एक CL आणि CH आणि पुढचा जो आहे तो CHने सुरू होणारे 3 शब्द होते. CHA, CHO आणि CHA. मग आता CHO म्हणजे ओ हे अक्षर नंतर येतं म्हणून मी त्याला नंतरचाच क्रम देणार होते. मग आधी मला नंबर लावावा लागला CHAR आणि CHAI मध्ये. मग माझ्या लक्षात आलं की आय हे अक्षर आधी येतं क्रमामध्ये आणि आर हे अक्षर नंतर येतं. त्यामुळे मी ज्याचा क्रम आधी येतो त्याला आधी घेतलं. चेअरला मी नंबर 3ला ठेवलं. मग मी CHARवाल्याला नंबर दिला, तो आला चार्ट्स. त्यानंतर मग मी 2 जे शब्द उरले त्यांच्याकडे वळले. कुठले तर अजून CHA पहा, CHAIR घेतला, मग CHALवाला घेतला मी आणि मग CHARवाला शब्द घेतला. आय आधी येतं, मग एल येतं आणि मग अल्फाबेटिकल क्रमामध्ये आर येतं. मग या ठिकाणी मी पुढे एकच शब्द उरला क्लॉक हा शब्द, मग त्याला घेतला. मग डीने कुठले शब्द सुरू होतात असं पाहत मी यांना मग डीवाले 2च शब्द होते त्यांच्यात मी क्रम लावला. DEवाल्याचा नंबर आधी लागला, DUवाल्याचा नंतर लागला. मग टीने सुरू होणारा शब्द एकच होता त्याला घेतला आणि सगळ्यात शेवटी युनिफॉर्म हा शब्द होता त्याला घेतला. तर अशा प्रकारे तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये शब्द लावायचे आहेत. इथे पण मी 6 नंबरचा जो टॉपिक आहे तो या ठिकाणी घेतलेला आहे. 6 नंबरचा टॉपिक म्हणजे हा टॉपिक. तर यामध्ये मी काय केलं आहे, थिंग्स यू सी इन युअर इमॅजिनेशन. तुमच्या कल्पनाविश्वातील 20 वस्तूंची यादी करायची. इथे 16 नावं पुरली आहेत आणि मी या पानावर परत इथे पुढची 4 नावं घेतली. यामध्ये मी काय काय वस्तू घेतल्या बघा. फेरी, तुम्हाला अर्थ कळावेत म्हणून बाजूला मी मराठी शब्द पण लिहिले. फेरी, ड्वार्फ, फ्लाइंग मॅट, जिनी, मॅजिक लॅम्प, मरमेड, घोस्ट, चॉकलेट हाऊस, गोल्डन एग, मॅजिक वॉन्ड, ग्लास शू, मिल्क रिवर, टॉकिंग ओवन, विच, एलियन्स, सिल्वर ट्री, गॉडेस, एंजल्स, रनिंग पम्पकिन आणि मनी रेन असे मी शब्द घेतले. आणि यांनासुद्धा अल्फाबेटिकली ऑर्डरमध्ये मी या ठिकाणी उजव्या बाजूला मी लावलेले आहे राईट हँड साईडला. तर यामध्ये एवाले शब्द तुम्हाला आधी दिसतील. ह्या अख्ख्या यादीमध्ये एने सुरू होणारेच 2च शब्द होते. मग त्याच्यामध्ये एलवाल्याचा नंबर आधी लागला, एनवाल्याचा नंबर नंतर लागला. मग मी सीवाला शब्द पाहायला गेले. बीवाला शब्द नव्हताच बीने सुरू होणारा, मग सीने सुरू होणारा शब्द होता त्याला घेतलं. आणि अशा प्रकारे मग डीने सुरू होणारा, मग एफने सुरू होणारे 2 शब्द होते. जीने सुरू होणारे 4 शब्द निघाले, मग त्यांना अल्फाबेटिकल क्रमाने लावले. तर अशा प्रकारे मी तो क्रम लावलेला आहे. तर मुलांना तुमच्या माहितीसाठी तुम्हाला सोपं जावं म्हणून मी फर्स्ट अँड लास्ट करून दाखवलं आहे. तुम्हाला फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि मग 6th करायचं आहे. धन्यवाद. आय होप की तुम्हाला मी सांगितलेलं अल्फाबेटिकल क्रमाने ही यादी कशी बनवायची आहे ते तुम्हाला समजलेलं असेल.